हाय, नमस्कार मैत्रिणींनो, मी पुष्पा माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे, ज्याचे नाव आहे सुंदर माझं घर। आपली खूप दिवसानं भेट होत आहे। भरपूर दिवस झाले मी व्हिडिओ टाकलेला नाही, कारण त्याच्या पाठीमागं कारण पण तसंच होतं, त्यामुळे टाकलेलं नाही। कारण म्हणजे आधीचा जो मोबाईल होता तो खराब झालेला होता, त्यामुळे त्याच्यावर जे व्हिडिओ मी करत होते ते व्यवस्थित होत नव्हते, त्यामुळे मी गॅप टाकलेला होता व्हिडिओ टाकण्यासाठी। पण आजपासून तुम्हाला वेळच्या वेळी व्हिडिओ नक्की येतील। आजच्या व्हिडिओची सुरुवात मी माझ्या देवाऱ्यापासून, म्हणजे तुमच्या कायम आवडीचा माझा देवारा आहे, माझी देवपूजा आहे। माझ्या देवपूजेचे व्हिडिओ तुम्हाला खूप आवडतात, त्यामुळे आजच्या व्हिडिओची सुरुवात, जे खूप दिवसापासून व्हिडिओ टाकलेला नाही, त्यामुळे आजच्या व्हिडिओची सुरुवात मी देवपूजेनेच केलेली आहे। आशा करते की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आजपासून तुम्हाला डेली व्हिडिओ येत राहतील। आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा। तुम्ही आधीपासूनच माझ्या व्हिडिओला म्हणजे भरपूर चांगला प्रतिसाद देत आलेला आहात, असाच प्रतिसाद इथून पुढेही द्या। आणि चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। मैत्रिणींनो, आपण हा मोबाईल घेतलेला आहे Vivo Y300 5G, 8GB रॅम आणि 128GB रोम आहे ह्याला। असा हा मोबाईल आहे। मोबाईल खराब झाल्यामुळेच मी इतके दिवस व्हिडिओ टाकलेला नव्हता, जवळजवळ 5 ते 6 महिने झाले असतील व्हिडिओ टाकलेले नाहीत। मोबाईलचा हा कलर, माझी चॉईस तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। आम्ही हा मोबाईल कोल्हापुरातून घेतलेला आहे, तसेच जिथून मोबाईल घेतला त्या दुकानदाराने हा व्हिडिओ केलेला आहे। खूप छान सर्विस होती त्यांची। कोल्हापुरात शाहू स्टेडियमच्या बरोबर समोर हे दुकान आहे। दुकानाचं नाव आहे अवधूत मोबाईल शॉपिंग। खूप छान हँडसेट आहे त्या दुकानात आणि त्यांची सर्विससुद्धा खूप छान आहे। बंड्या आमचा कसा निवांत बसलेला आहे आणि आज देवपूजेला आम्ही दोघेही बसलेलो आहोत, कारण यांची सकाळची शिफ्ट असल्यामुळे ते लवकर जाणार होते, त्यामुळे 5:45 वाजता आम्ही दोघेही देवपूजेसाठी बसलेलो आहोत। आणि श्री बघू शकता, आत्ता उठून बसलेला आहे अंथरुणामध्ये, अजून त्याची आंघोळ वगैरे झालेली नाही। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाविच्चे नमो नमः। 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 ओम ऐं ह्रीं गणाधिपतये नमः। श्री कुलदेवताभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। जागृत होई आत्मय रामा। देवपूजा झाल्यानंतर मी लगेच कुंकुमार्चन करून घेतलं। गुरु साक्षात परब्रह्म, अखिल व्यापुनी उरलासी। ओंकारे तुझ सत ओळखती, दीप्ती रूपसि गायत्री। अनंत नारायण यदुपती, जन उद्धरती या नामे। जागृत होई आत्मय रामा, अनामा सचित सुख घनधामा। गुरु साक्षात परब्रह्म, अखिल व्यापुनी उरलासी। जगत अनादी खेळ सुरू झाला, अज्ञान जीवा भ्रम झाला। अशा पद्धतीने मैत्रिणींनो माझी देवपूजा, कुंकुमार्चन, कारण आज मंगळवार असल्यामुळे मी कुंकुमार्चन पण
करून घेतलं आणि रोज देवपूजा झाली की मी आरतीही करतच असते. त्यामध्ये महाराजांची भूपाळी आरती आणि त्यानंतर गणपतीची, स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्त महाराजांची. आज मंगळवार असल्यामुळे कुंकुमार्चन पण केलं आणि देवीची आरती पण केली. तुम्ही बघू शकता कोल्हापूर अंबाबाईचा मुखवटा आहे, तो मी अंबाबाई मंदिरातून आणलेला आहे आणि खूप मोठे मुखवटे आलेले आहेत मैत्रिणींनो तिथं. आणि या व्हिडिओमध्ये श्री तुम्हाला सूर्यनमस्कार घालून दाखवत आहे. रोज 10 ते 15 सूर्यनमस्कार तो घालत असतो. मी पण घालत असते मैत्रिणींनो. पण माझं कसं होतं, वेळ मिळालं तर मी घालते, नाही तर मग कधी तर अधूनमधून असा गॅप पडला जातो. पण श्री रोजच्या रोज सूर्यनमस्कार करतो. मैत्रिणींनो, अंबाबाई मंदिरामध्ये इतके छान अंबाबाईचे मुखवटे आलेले आहेत आणि खूप मोठे मोठे असे मुखवटे आलेले आहेत. आपण मंदिरामध्ये गेलो की कोणता घेऊ आणि कोणता नको असं वाटतं. असे प्लेनमध्ये पण मुखवटे आहेत आणि डिझाईन केलेले, वर्क केलेले पण मुखवटे आहेत. पण वर्क केलेल्या मुखवट्याची किंमत भरपूर आहे, त्यामुळे मी प्लेनच आणलेले आहेत. आपल्याला जर हवा असल्यास आपण हा मुखवटा दुकानात नेऊन त्याच्यावर साहित्य आणून आपण डिझाईन करू शकतो. मागच्या वेळी मी अंबाबाई मंदिरात गेलेले त्यावेळी पितळी मुखवटा पण आणलेला आहे. पण हा मुखवटा मला इतका आवडला की बघता क्षणी मी तो घेतला. हा मुखवटा मला 350 रुपयाला बसलेला आहे. पण या मुखवट्याची किंमत आपण पैशात करू शकत नाही, कारण साक्षात कोल्हापूर अंबाबाई आपल्या घरी आल्यासारखी वाटते. मैत्रिणींनो, देव दीपावली निमित्त इचलकरंजीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला खूप छान सजावट केलेली होती. आणि हा जो व्हिडिओ आहे तो माझ्या वाढदिवसाचा आहे. बहिणीने व भाऊजींनी माझ्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये पूर्ण फॅमिलीला जेवण दिलेलं होतं. म्हणजे 18 नोव्हेंबर या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. चला तर मैत्रिणींनो, असा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.